श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. खरोखर स्वामी हे असं दैवत आहे आणि श्री स्वामी समर्थ या नामस्मरणामध्ये ताकद आहे. या नावामध्येच सर्व विश्व लपलेलं आहे. प्रत्येक भक्ताने स्वामींची वेगवेगळी भक्ती करावी असं काहीच नाही. कारण प्रत्येकालाच वाचता लिहिता येतं असं देखील नाही. काहींना वाचता लिहिता येतं, काहींना वाचता लिहिता येत नाही. परंतु श्री स्वामी समर्थ या मंत्राची जर साथ बरोबर असेल आणि स्वामींचा आशीर्वाद जर असेल ना, तर अशक्य गोष्टी देखील शक्य होत असतात. कारण श्री स्वामी समर्थ या नावामध्येच खूप जादू लपलेली आहे आणि ही जादू स्वामींचं नामस्मरण करणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये नामस्मरणाने चमत्कार झालेले आहेत. स्वामींचं नामस्मरण करत असताना खूप काही भक्ती करावी असं स्वामींचं कधीच मत नसतं. ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने स्वामींची सेवा जरी केली ना, तरी देखील स्वामी प्रसन्न होत असतात. सेवा फक्त करत असताना मनापासून आणि मनोभावे केलेली सेवा ही नेहमीच स्वामींजवळ पोहोचत असते. कारण स्वामींना जेवढे मनापासून तुम्ही हाक माराल तेवढे स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येत असतात. कारण स्वामी हे असं दैवत आहे की एखाद्या भक्ताने स्वामींकडे एखादी गोष्ट मागावी आणि स्वामींनी लगेचच पूर्ण करावी. आणि एवढ्या हळव्या मनाचे स्वामी. त्यामुळेच तर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये ज्याने मनापासून भक्ती केलेली आहे त्या प्रत्येक भक्तांना स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे माधुरी गुरव आहे आणि त्या राहणाऱ्या वाकेश्वर येथील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. हॅलो हॅलो. श्री स्वामी समर्थ. हा श्री समर्थ ताई. फोन केला होता, अनुभव शेअर करायचा. ताई मला ते सेवा करत होतो अनुभव. ते दिवशी ना शुक्रवारी ना, गेल्या शुक्रवारी गणपती होते ना, तेव्हा माझ्या घरी स्वामीकांची पादुका आलेल्या अक्कलकोटनं आलेल्या. अरे वा. आणि मग गावाला होतो ना मी, तेव्हा मला आपल्या बत्तीमध्ये ना चक्र दिसलेला आणि फुल दिसलेला. अरे वा. सारखा सारखा येत होता ताई. सारखा मला दिसत होता. नाव सांगायचं का तुम्हाला तुमचं? माझं माधुरी गुरव. माधुरी गुरव. आणि राहता ते ठिकाणी? मुंबई राहते, वाळकेश्वरला. वाकेश्वर. हा, मुंबई वाळकेश्वर. बरं बरं. किती दिवस झाले स्वामींच्या सेवेमध्ये आलाय तुम्ही? मला तर 2 वर्ष झाली ताई. 2 वर्ष आली. 2 वर्ष. 2 वर्ष होय. आणि मग ते मी स्वामींचा अध्याय पण ते केलेले. ते 2दा मी सेवा केलेली. 9 केलेले, 8 केलेले, असं पण केलेलं मी. पारायण केलं 2दा मी. आणि गावी पण आता जाऊन मी केलेलं एकदा. काय झाले 2-3 झाले माझे. मी अक्कलकोटला पण जाऊन आले 2दा. अरे वा वा. अक्कलकोटला पण आले. पण मी सांगते मला छोटे अनुभव येतो. मला स्वामी पण दिसत होत माझे, फोटो पण दिसत. मी मठामध्ये पण जायचे ना, इकडे आमच्या इकडे मठ आहे ना गावामध्ये काही. तुम्ही जरा थोडस जास्त फास्ट बोलताय. तुम्ही जरा स्लो बोलला तर मी फास्ट बोलते. त्याच्यामुळे ना मला एकदम असं म्हणजे समजेन असं. हा ताई, मग मी ते मठामध्ये पण जाते इकडे गिरगावमध्ये आपल्या. अरे वा. गिरगावच्या मठामध्ये जाता तुम्ही? हा जाते. आपल्या गिरगावमध्ये आहे ना, मुंबईमध्ये. हो, कांदेवाडी. कांदेवाडी. तिथे जात मी. तिथल्या ताईंचा आहे अनुभव भरपूर आहेत. मीनाक्षी वार्डे. मी तुम्हाला किती फोन करायला बघते, पण माझा फोन लागत नव्हता. अरे बापरे. का लागत नव्हता फोन नंबर? म्हणजे तुमचा फोन मेन ताई इकडे लावायचे ना,
तर तुम्ही बिझी असायचे. मग म्हटलं राहू दे ताई, म्हणजे काही वेळेला बोल फिरत. आणि गावी होते ना मी, गावाला लागला तुम्हाला फोन, तुम्ही विचारू ना मला काय काय तुमचा अनुभव सांगायचा काय, मग तुम्ही बोलू ना मला ना, तुम्ही मध्ये सांगाल म्हणून. तर ताई मी ना अचानक मी मुंबईला आली गणपतीला. आणि काय झालं माहिती आहे, इकडे माझा मुलगा म्हणतो आई आपल्याकडे पादुका येणार आहे स्वामींच्या. म्हटलं येऊ दे काय नाही, ह्या लोकांनी इकडे बोलवून घेतलं ना. म्हटलं मला पण म्हटलं पाहिजे. तर माझ्या मुलांनी जाऊन सगळं आणलं, फुलं बिलं ज्या सगळं चाफ्याची सोनचाफ्याची फुलं आणली, सगळं काय आणलं. आणि मग माझ्या सुनेनं सगळं जेवण केलं. मी स्वामीला हे पण करून घातलं, पुरणपोळ्या करून आम्ही घातल्या. हे दाखवलं, स्वामींना लय आवडला तो. तुमची जगा ते गुरुजी आलेले आणि त्यांची बायको होती ना अक्कलकोटला, तिने मस्त गाणं घातलं. स्वामींना सांगितलं सगळं. मग स्वामींना मी पण सांगितलं, मला पण पाणी आले रडायला लागलं, मला लय वाईट वाटलं. लय रडली. तू रडू नको, स्वामी घरात आले तुझ्या बघ. मी ना पहिल्यांदा ना इकडे आपले आमच्या वाळकशामध्ये यायची ना स्वामींची ही पादुका, त्यांची दोनदा मी आणलेली पादुका पहिली माझ्या घरी. आणि ही आता मला अक्कलकोटला आलेली. म्हणजे ते मला लय बरं वाटलं, लय बरं वाटलं. स्वामी माझ्या घरी येऊन गेले, मला वाटलं बरं. आनंद वाटल्यासारखंच आहे ना ताई. अरे बापरे, किती मी आनंद, एकदम खुश झाली, एवढी खुश झाली ना मला की मी. आणि लेट झालं काही तिकडनं ये, पण त्या लोकांना लेट झालं नाही यायला जरा. लवकर आल्या की माझ्या मुलाला पण भेटलं असं, माझ्या सुनेला पण पाय आपल्याला भेटला असं ना. अरे वा. माझ्या नवऱ्याने आपलं सगळं केलं त्यांचं. त्यांना अक्कलकोटला ते गेले नाही होते, त्यांच्या हातून नाही चांगली पूजा झाली, मस्त एकदम मस्त प्रॉफिट झाली पुजारींची. चांगलं आवडलं. आणि मला एकदम म्हणजे किती आमच्या घरी बायका आलेल्या, भरपूर आलेल्या माणसं. पाया पडल्या, स्वामींचा हात बीत लावला, मी पादुकाला घेतला, डोक्याला लावले पादुका. चांगलं इकडे सगळ्यांना पादुका डोक्याला लावल्या, हात पाया. लय काय लय मजा आली, लय मस्त. मी शुक्रवारी गणपती पण होते माझ्या घरी, आणि मग पादुका पण आले माझ्याकडे. अरे वा. माझ्या गणपती 7 दिवस होता. गणपती गेला आणि मग ते पादुका पण होते. पण मला काही ना फोटो नाही काढायला भेटला एक तुझा. काय घरामध्ये गडबड झाली ना जरा. बायका पण येऊन बसलेल्या आणि माझी मुलगा माझा कामावर गेला, गेली कामावर. तुम्हाला फोटो नाही काढायला, म्हणजे बाजूच्या रूम मध्ये ना त्या लोकांनी फोटो काढून मग तो फोटो मी घेतला. मग असू दे त्यात काय. पण मला ना काही, मला असं वाटलं की माझा फोटो मला पाहिजे होता, तो मला असं वाटलं होतं की. मग तो माझा मित्र, पोरग्याचा मित्र आहे ना, तो म्हणतो आईचं काय टेन्शन होऊ, तुला मी देते फोटो. मग माझ्या त्याने फोटो काढला माझ्या मोबाईलवर. लय काही मजा आली, लय मजा आली. मला नाही मला असं काही चालू करा. आणि काही एक काय माहिती सांगू, माझ्या मुलाला मूल नाही ग, 15 वर्ष आली. तिला डॉक्टर सगळं काय केलं त्याने, सगळं काय झालं. आणि तिला काय मुलबाळ व्हायचंच नाही, झालेलं दोनदा, पण ते काय ते राहतच नाही ग. मग ती मला काय आलं ताई, त्या ताई काय मला बोलल्या माहितीये, आलेले स्वामींचे पादुका घेऊन. ते म्हणते मी पत्रिका बघते, तुमची पत्रिका मला दाखव आणि तुम्ही अक्कलकोटला सगळे या म्हणून, अशी मला ते बोलले. हो ना, मग जाऊन यायचं ना तुम्ही. पण माझा पोरगा ना ताई कसा, माझा मुलगा कसा जायला इच्छा घेत नाही जायचं. तो मला त्याला ना सगळं हाय, वाटतं का नाही की मी असं करण तसं करण, तू आई सगळं कर तिला, माझा हाय म्हणून सांगतो. पण त्याला काय, त्याला कसं काय कळतच नाही, त्याला काय म्हणजे काय करायला पाहिजे तसं त्याला हवंच येत नाही त्याला. मी बोलले मम्मी आपण जाऊया अक्कलकोटला, जाऊन येऊया, तूच जा असं सांगतो मला, तूच जा. म्हणजे काय तुला मला स्वामी बोलत नाही, तू बरोबर असते म्हटलं. हो ना, मी त्याला सांगितलं असं काही. मला पण असं वाटतं तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची ना माझ्या मुलाला. मी सांगू तुला काही एक मी माझा जप करते सकाळी, आणि मी एक अध्याय वाचते सकाळचा, आणि मी गुरुचरित्राचे अध्याय 2 वाचते, म्हणजे 18वा आणि 14वा. पण संध्याकाळी मी रोज न चुकता मी तो अध्याय वाचते गुरुचरित्रला. आणि गुरुचरित्र पण माझ्याकडे पुस्तक आहे मोठा, ते मठामध्ये घेतला मी. तर गुरुचरित्राचा पण एक मी केला होता, पहिलाच केला होता, पण तो जरा मला भारी पडला होता, मला तो हे होता. पण मी आपलं सारामृत मी केलेला. असं वाटत आहे मला करायचं, पण तो काय मला काय कळत नाही. पण स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत, स्वामी उभे आहेत. मला मी स्वामीचा कधी हात सोडणार नाही. स्वामींना सांगून ठेवली मी,
मी तुम्हाला कधी विचारणार नाही. आणि काही मी मच्छी मटण सोडून दिलं काही मी. हा 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 हा. मी कायच खात नाही, मच्छीचं कायच खात नाही. खाली आपली भाजी साखर भाजी खाते मी बस. हा, तुमची सुनबाई करते का स्वामी सेवा? हा मी आता माझी तर रोजची चालू आहे. सकाळी मी काय करत पाहिजे ताई, संध्याकाळचं मी नैवेद्य स्वामींना दाखवते. डाळ भात भाजी सगळं दाखवते. चपाती काय आपलं ठेवायचं असेल ठेवते. गोड काय पदार्थ ठेवतात ते ठेवते मी. आणि गुरुवारची मी मठामध्ये जाऊन येते. गुरुवारचं मी गावाला गेली म्हणून मी गावी नाही, तर मी इकडे होते तर मी दर गुरुवारी मठामध्ये आहे जाते स्वामींच्या भेटासाठी. स्वामींची आता मी आता गावाला आली ताई, या गुरुवारी मी जाऊन आली. आता जाऊन आली मी स्वामींच्या मठामध्ये. दादरला मला जायचं आहे. दादरला म्हटलं मी एकदा जाऊन येईन, भेटलो तर जाईन मी. मला मी अक्कलकोटला पण एकदा पण परत पण जाऊ शकते. पण स्वामी बोलायला पाहिजे मला, म्हणून जाणार मी. तुमच्या सुनबाईंना सांगायचं ना सेवा वगैरे करायला. त्यांना सांगते मी ताई, ह्यांना सांगते आपण जाऊया म्हणून. हे पोरं कसले ऐकतायत, हे ह्यांना पण आवडतं जायला. हे पण आमचे पण हे करतात ना, तारक मंत्र बोलतात ते. आणि मी पण बोलते तारक मंत्र. सकाळी मी तारक मंत्र मी बोलते तारक मंत्र. ते पण माझे नवरा पण बोलतात. तर असा अनुभव येतो मला, बारीक अनुभव येतात. पण स्वामींना तुम्ही त्याला काय द्या, काय पण द्या, त्याला पण द्या तुम्ही. हो ना हो ना, तुम्ही म्हणायचं त्याला पण आणि त्याच्या पत्नीला पण घ्या सेवेमध्ये, आणि मी सेवा करते पण त्याला फळ द्या, काहीतरी होऊ द्या. ताई तसंच मी घराला घालते जेवायला. आणि आता ताईंना सांगतो, तुम्हाला सांगू ताई, मी गावी घर बांधलंय ना, माझ्या घरी गावी घर बांधला. तर मी ना माझा नवरा होता माझ्याबरोबर 2-3 महिने. आणि मग ते इकडे आले मुंबईला. तेव्हा मी कामाला जाते, मला त्यांना काम बरोबर भेटलं. मॅडम जे बोलून गेली ते कामाला लागले. आणि मी ताई एकटी एवढ्या राहते. आणि माझा कुत्रा आहे माझ्या बरोबर, लहान माझा कुत्रा, तेवढा राखी होता. आणि काय तो मी आरोप केले ना की तो कुत्रा काय बघतील माझ्या बाजूला येऊन बसणार, अगदी बसून ते मंत्र वाचेपर्यंत तो गप्ती पण बसून राहणार तो कुत्रा. लय कुत्रा चांगला काही ग. घेऊन आलाय आता माझ्या म्हटलं मी जाते, म्हटलं कधी गेले की म्हटलं मी जाईन गावी. लय माझा कुत्रा चांगला आहे, मान लय म्हणजे लय एकदम. ते कसं ताई दत्तात हेच आहे ना ते पण कुत्रा म्हणजे. माझा लय कुत्रा चांगला आहे, अगदी एकदम चांगला ताई. ताई मी तुला किती मी फोन करत होते म्हणा, मी पण म्हटलं फोन करून ताईला फोन लावून सांगा, ताईला सांगा. आता अनुभव आता आला तर मला काही तसे मला अनुभव ना भरपूर येतो, म्हणजे भरपूर अनुभव येतात. बारके बारके एकदम लहान लहान. स्वामी पण मला दिसतात. मी स्वामींची ही पण बघू ना आपली टीव्हीवर मालिका. कृपा. स्वामींची मालिका मला मी बघायला झोपत पण नाही ती, मला ते लय आवडतं ताई. अरे वा. स्वामींची मालिका. आणि माझे स्वामीचं आहे. मी स्वामींना सांगितलं तुम्ही आहेत ना, तर मी कधी घाबरणार नाही. आणि घरी मी झोपते ना, तेव्हा मी स्वामींचा मंत्र बोलते. आणि आपलं 2-3 असे मंत्र बोलते आणि मग झोपते. मग ताई मला झोप चांगली लागते मग. अरे वा. आणि मग बरोबर ताई मला 5-5:30 वाजता मला जाग येते बरोबर. आणि मग उठले नाही की मी आपलं माझं काम करते. स्वामींची माळ जप करायची, काय जेवायचं आपली पूजा बिजा करायची. पहिले पण मी काय सांगते, माझ्या स्वामींना तेच सांगते फक्त माझ्या मुलाला काय करू द्यावा, तुम्ही तरी माझ्या घरी या. मी स्वामींना तेच सांगते. खरंच ताई एकदा काय तर होतं ना त्याला बरं असं मला तो आई तू एवढी सगळी भक्ती करते, दुसरा करते, आपलं मला कधी मूल बाळ होणार, म्हटलं बघा तू काय घाबरू नको, होईल तिला देल तुला दे. म्हटलं माझे पाच एवढे आहेत म्हटलं, काय नको. तर मी ना मला लय रडायचं ताई. नाही रडायचं पाणी येतं ग पटापट येतं माहितीये. आणि ना काही पुस्तक वाचताना ना जांभे येत होती, झोप येतात, डोळ्यात पाणी येतं, काय समजत नाही मला. नाही ते चांगले संकेत आहेत. आणि रडायचं नाही. काय होतंय की काय म्हणून विनाकारणाचं, म्हणजे असं काही जेव्हा एखादी गोष्ट घडणार आहे तेव्हा ते देणारच आहेत ना ताई. आता तुम्ही प्रार्थना करताय, तुमच्या डोळ्यातून पाणी येतंय स्वामींशी बोलताना, जप करताना. ताई मी ना स्वामींना सांगतो पण मला रडायला येतं. म्हणजे मी करते की खरं असतं की काय, आणि नाही की काय माझी सेवा करावी लागते की नाही. तर काही फुल पोटावर खाली पडते मग माहिती तुला. अरे वा. म्हणजे तुम्हाला लय फुल पडते. स्वामीचं बालका छोटं पोट लावलं ना, काही तो पोटावर फुल खाली पडते माहिती. आता ना ताई आला ताई
मी त्याला सांगितलं ना माझ्या मुलाला, हा. मला मला ना एक स्वामींचा मोठा फोटो पाहिजे म्हणून तो मला म्हणतो आई तुला मी फोटो आणून देतो तू गावाला घेऊन जा म्हणतो. आता म्हणून मी थांबली आहे. म्हटलं मला एक मोठा फोटो दे पाहिजे म्हटलं मी काय पण करून म्हटलं मी घेणार गावाला. तो म्हणतो आई तुला मी आणून देते तू घेऊन जा म्हणून. ते मग न्यायचंच आहे फोटो मला आणि माझ्या घरी ना असं पाठी लागली ना आणि स्वामींच्या घरात राहतो म्हणून पाठी त्यांनी लावला ना नारकीचं लावला नाही. हा माझ्याकडे आहे ते लावला. आता हा फोटो मी नेन आणि आता त्याला दादाला तो फोटो घे दादाने मला घेऊन जा जवळ दाखव आणि म्हटलं इकडे घरी घेऊन म्हणलं मी गावाला घेऊन जाईन. आई म्हणतो हा म्हणतो मी आणून देईन तुला असं सांगतो मग. पण ते काय ताई मला वाटतं त्याला कसं जायचं त्याला फक्त त्या स्वामी काय सांगताय त्याला पण तुम्ही इच्छा द्या यायला तिकडे तुमच्या इथे अक्कलकोटला त्याला पण हे करा ना त्याला पण समजेल ना ताई. हो ना मग तुम्ही पण प्रार्थना करा की त्याला सेवेमध्ये घ्या स्वामींना म्हणाव. हा ताई त्याने आता सांगतो तुला त्याने तर आता ते मच्छी मटण सोडला होता आता परत खायला लागला. मला म्हणता आपण कशी झाली मच्छी बंद झाली माझी मला काय माहिती मग परत चालू केलं परत. म्हणजे मी सांगितलं होतं स्वामींना की तुझे कमी जरा होऊ दे तो लय खातो ना मच्छी बिच्छी तसं तो दारू पण थोडा पितो पण जरा कमी आहे आता एवढं आहे परत ते मग त्याला नाही ताई नंतर टेन्शन येतं ना म्हणतो जरा पितो पण आम्हाला नाही ना पण आम्ही बुरं आहो ना तर आम्हाला लागत नाही ते दारू बिरू नाही चालत. पण हा मुलगा कसं सगळा खातो जराशी लय नाही तरी पण म्हणतो आई मला टेन्शन येतं मला कर्ज पण झालेलं आहे ना तसं मी म्हणाले बाबा तुम्ही बघा मी काय सांगते फक्त त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा आणि तुम्ही सगळ्यांना तुम्ही सांभाळून घ्या बस बाकी काय नाही. स्वामी सगळं माहिती असतं काय काय बरोबर ना सगळं माहिती असतं आपण सांगायची काही गरज लागत नाही स्वामींना. बरोबर हा मग तेच सांगते ते म्हटलं जाऊ दे तुम्ही तुम्हाला ताई ना म्हणून काय तुम्हाला मगाशी फोन होती मगाशी तुम्हाला सांगायला फोन लागते म्हणून ना. तर मी दोन अनुभव होते ना ते मी बघत होती. दोन अनुभव वाचले बघले आणि मग मी तुम्हाला फोन केला म्हटलं माझं पण सांगायला वाटतं मला मी सांगू पाहिजे ना. नाही तुम्हाला आता फुल वगैरे पडतंय ना स्वामींच्या फोटो समोरून तुम्ही जेव्हा स्वामींना आता पुन्हा बोला की स्वामी माझ्या मुलाला पण काहीतरी होऊ द्या तर त्यावेळेस फुल पडलं ना ताई तर लगेच समजून जायचं की लवकरात लवकर खुशखबरी तुम्हाला भेटणार आहे ताई. हा ताई इथे मुंबईमध्ये होती ना ताई मुंबईला इकडे इथे लोकांना फोटो तेव्हा पण नाही पडायचा खाली सारखा फोटो राहायचा बोल. आता मी गावी गेली ना तेव्हा पण ताई तसंच झाला की सारखा फुल पडायचा. पण ह्या टाइममध्ये ताई मला चंद्रकोर दिसलेली बत्तीमध्ये आणि फुल दिसलेला मला अगदी बापरे एकदम चांगला निर्णासारखी कोरून बोलते की म्हटला मला एकदम चांगला एकदम म्हणजे आता इकडे आली तर माझा पोरगा म्हणतो आई स्वामींची पादुका येऊ काय घरी म्हटलं येऊ देत ना मी तर आहे ना म्हटलं याच्यामध्ये स्वामी भक्त तर आहे ना तर म्हणतो आई काय तुझी प्रवास आहे ना तुझी मी एवढं पुरी करते तर तेव्हा सगळं माहिती असतं तरी म्हणतो का असं मला कळत नाही हाय त्याला हे एवढं मला पुस्तकात आहे ना मी हळदीमुख वाचलेला गेला ना ते गेलं ना तिकडे मी हळदीमुख गावाला हळदीमुख वाचले ते मला 9 पुस्तकं आणून दिलं त्याने तर त्याच्या आधी मला त्याने पुस्तक आणून दिलं सगळे आणि माझी इच्छा तो पूर्ण करतो. काय स्वामी त्याला करायला देतात सगळं करायला आणि तो सगळं आणून देतो. मी आता अक्कलकोट जायला पाहिजे ना की लगेच सांगतो हा हे पैसे घे तुझा असं सांगतो बाई बोल. अरे वा खूप छान स्वभाव आहे तुमच्या मुलाचा. मला तो कधीच मला तो अनुभवत नाही बाई बोल. मला सांगत नाही की तू जाऊन नको मला 2000 रुपये देईल 3000 रुपये द्यायचे पैसे घे तुझा असं सांगायचं. माझा मुलगा आहे काही चांगला असं काय मला मिळेल नाही पण कसं माहिती नाही भांडतो पण त्या स्टेजी पण जायला होता गं. एक मला एक पोरगी आहे एक मुलगा आणि एक मुलगी दोघांनाच माझा आहे. एक मोठी मुलगी आहे माझी. स्वामी पण इच्छा करतील तुमची इच्छा पूर्ण ताई नका टेन्शन. माझी पण पोरगी सांगते त्याला पोरीला पण सांगितलं मुलीला तू पण काय स्वामींचा जवळ जाईन जाते याला बाईला टाकला ती बाई आहे पुण्याची तिकडे वाई सातारा तिकडे मुलगी राहते ना ती पण तिला पण सांगितलं मला तू पण मंदिर कर जरा दायमी पण करते तिथे पण स्वतःहून आलेली स्वामीच्याकडे. अरे वा. तिला मी दिले ना मूर्ती कर ना मूर्ती पुस्तक आणि ते आई माझ्या स्वतः माझी डोक्या हात ठेवलं स्वामीने मला सांगायला बाबा तू घाबरून नको म्हणून म्हटलं बघ म्हणजे याच्या पाठी स्वामी उभे आहेत. हो ना हो
तिला पण आहे ताई, ती पण पुस्तक वाचते, ती पारायण करते, ती मुलगी माझी. माझी मोठी पोरगी. म्हणजे तुमच्या घरात आहेत स्वामी सेवेकरी भरपूर. फक्त हा तिला आहे. माझी सून पण करते, पण सुनीचं कसं मन नाही बरोबर, होत आहे जात आहे, तिला हे काय पटत नाही ना, म्हणजे तिला येते म्हणजे मला अनुभव येत नाही काय नाही. मी बोलू तिला अगं तू कर. ती पण तिच्या पण मोबाईल मध्ये ती पण म्हणजे कोण नसेल ताई बरोबर ती करते, असं तिचं आहे माझ्या सुनेच्या. माझ्या भावाची पोरगी ताई. भावाची मुलगी. हो झाली ग 2-3दा ती झालं, पण काय मला काय कळत नाही. मी बोलले काय टेन्शन नको घेऊ, तुला होणार म्हणून. नाही होईल स्वामींचं काहीतरी नियोजन असेल त्याच्यामुळे नाही काय एवढं होईल. ना म्हणून म्हटलं मी काय बोलले दादा नाही झालं आपण दत्त घेऊन टाकू, दत्त पण स्वामी देतील म्हटलं, तुम्ही नको टेन्शन घेऊ. स्वामी देतीलच दादा, आम्ही राज्याला जेवणार सगळं माहिती आहे काय देतात. मी तर असं बघा मला एक आहे ना ताई म्हणून ते काय बोलतात की रात्री 9 वाजता फोन करायचा असं बोलले ती मला. की तुम्हाला सांगायचं असलं तर तुम्ही 9 वाजता फोन लावा. त्यांना मी 2-3 ताई सांगितलं होतं, तर ते म्हणतात तू जरा तुझा आवाज जरा हे आहे म्हणतो, म्हणजे मी जास्त बोलताय तुम्ही. हे बोलते ना, माझा कसा आवाज येतो बरोबर, पण माझं फास्ट बोलणं ताई आहे. तुम्ही स्वतः त्यांनी ऐकल्याबद्दल मी बोलते कसं फास्ट बोलते, माझा मुलगा माणूस बोलतो असं बोलतो. मग ते तुम्हीच बोलताय म्हटल्यानंतर तुमचा मुलगा पण तसंच बोलणार ना. होय चालेल. मला काही असं फास्ट बोलतो, मला शब्द काय लोकांना शब्द कळत पण नाही ना. मी जास्त मालून जास्त काही बोलते, मी मालून मला लय बोलायला आवडते. नाही लक्षपूर्वक ऐकलं ना की समजतंय तुम्ही काय बोलताय. आम्ही देवगडचे आहोत, देवगडचे आम्ही. बरं चालेल. आम्ही तिकडचे आमचं गाव तिकडे देवगड. खूप सुंदर अनुभव आहे ताई, शेअर करते. आणि आपल्या चॅनलवर असणारे प्रत्येक जण तुमच्या मुलासाठी प्रार्थना करतील की तुम्हाला पण लवकरात लवकर काय नातू लवकरात लवकर खुश. काय पण होऊ दे, मुलगी चालेल, आम्हाला काय असं हे नाही. मी स्वामींना तेच सांगते की मला काय ते द्यावा लवकर डोळ्यात येतोपर्यंत. आणि त्या सांगितलं आपल्या अक्कलकोटला जाऊया म्हणतो हा बोलतो. आता काय सांगतो माहितीये मला, तुला मी घेऊन जा ना मठामध्ये, तर कुठल्या मठामध्ये नेतो का मला काय माहित नाही, दादाच्या मठामध्ये घेऊन गेलो तुम्ही जात बरोबर. काही तो नाही येतो मला सोडायला गाडी घेऊन. काही तो मला नाही गिरगावमध्ये सोडायला येतो, पण तो गिरगावात आतमध्ये येत नाही, मठात येत नाही, तो बाहेर उभा राहतो गाडी घेऊन. का त्याला पण सर म्हणायचं दर्शन एकदा पहा ना. तो काय माहितीये, तो काय म्हणतो काही म्हणतो हा माझी गाडी. अरे म्हणलं गाडी तुझे कोण नेत आहे, स्वामी आहेत ना, स्वामी गाडी मठामध्ये. अगं ताई तू यायलाच नाही लागत मठामध्ये, आणि मला सांगतो तू जाऊन येत पायाकडे ये, हार बिसा घेऊन देईल मला, तू जाऊन येऊन जाणार. उभा राहतो बाहेर उभा राहतो. मग किती असं मठाने असं गाडी आहे तसाच जातो मी चौघात तरी. मग तो अरे बापरे, असं नाही येत नाही ना, जवळ यायला पाहिजे. त्याला मी किती सांगते ये म्हणून. त्याला पण तुमच्या मुलाला सेवेमध्ये ये, तुला स्वामी लवकर फळ देतील. मग त्याला तेच सांगू जाईल मी. स्वामी त्याला फक्त फळ देऊन त्याला बोलवून दे स्वामी, बाकी काय नाही. स्वामींची त्याचं तर बरोबर आहे, कारण त्या साईबाबाला जाईल आहे बाई. साईबाबा तुझ्याकडे साईबाबा तो साईचा सेवक आहे तो. साईबाबा सुनेला सांगा मला म्हणतो का माहिती मी साईबाबाचा सेवक, तू स्वामींचा सेवक असं मला सांगतो तो. बरोबर म्हटलं, स्वामी आणि साईबाबा एकच आहे म्हटलं. त्याला तुम्ही सांगायचं ना साईबाबांचे गुरुच आपले स्वामी आहेत. मग ते सांगते मी तर ताई, ऐकून घेतोच ना ताई, ऐकून घेतो. ऐकलं बाकी आरोग्य करून की मस्त बोलत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी असं तो बोलतो मनाच्या मनात, पण माझ्या तोंडात बोलत नाही ना, मला राग येतो. सुनेला सांगा तुमच्या, तिला सांगा की जशी जमेल त्या पद्धतीने पण कर, थोडी थोडी नामस्मरण वगैरे कर, देतील ना स्वामी. स्वामींसाठी आपल्या अशक्य असं काहीच नाही ना ताई. हो तेच ना, थोडं केलं बरोबर असतं ना. आपल्या चॅनलवरती अनुभव बघा ना ताई, जे नशिबात नाही ते सुद्धा स्वामींनी दिलंय.
ताई मी किती अनुभव बघतो तुम्हाला मी सारखी ना ताई मी काय बघत नाही मला अनुभव एवढ्या वाटून अनुभव सगळे अनुभव बघते सगळं एकूण एक आणि अनुभव बघितलं ताई मला जेवण करायची इच्छा पण येत नाही तुला एवढे मी अनुभव बघतोय आणि ते अनुभव बघून ताई एवढं नाही पाहिजे ना बापरे 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 काय तुम्हाला सांगू खरंच बापरे माझ्या लय मला बरं वाटतं काय ते अनुभव बाबा म्हणजे काय सांगतात ते लोक आणि एवढे बघून ना ताई आज 2 वर्ष 3 वर्ष अनुभव बघूनच मला हे कोण सांगितलं नव्हतं तुम्ही स्वामींचं हे कर म्हणून स्वतः मी करायला लागले बस. अरे वा म्हणजे मला आम्ही जाऊन बसायची तर मला वाटलं चला आपण पण करूया आणि ते अनुभव बघून ताई मी जास्त हे करून मला स्वामींचं नाम हे लागला छंद लागला मला स्वामी असे ना सारखे ताई जेवणाकडे ताई मला गाडीवर स्वामी घ्यायचे फोटो दिसायलाच पाहिजे मला. अरे वा गाडीवर स्वामी नंतर मी काय सांगायचं अरे बंड हे बघ स्वामी हे बंड स्वामी तू बंड काय म्हणतो माझं पोरगा होतं आई कुठे स्वामी आहे तुला मला करून देतो तू गाडी चालवतो मला दुसरं बघितला दोन गाडी बोलला ना दोन गाडी दुसऱ्यांदा हा आई हाय स्वामी फोटो सगळे ऐकताई सगळ्या गाडीवरून मला फोटो द्यायचे सगळ्या गाडीवरून मला फोटो द्यायचे बोला जास्त तिथे मला स्वामी दिसत होते आता माझ्या आमच्या गावाला पण तिकडे मंजेगाडी तिथे पण दिसत स्वामी सगळे मला दिसत जातात. खरोखर स्वामी माझ्यावर हाय काही खरंच स्वामींची हाय माझ्यावर असं मी स्वामी माझ्यावर काढले स्वामी बरोबरच असतात ताई आपल्या भक्तांना. तेच ना तेच मला काही किती आता तुमचा अनुभव ऐकला माझ्या अंगावर बघा किती बरं वाटलं मला बघा तुम्ही अनुभव सांगता तुम्ही बोलता ना ताई मला बरं वाटत ताई असं वाटतं की माझ्यावर स्वामीच बोलतो ताई स्वामी असं वाटतं की मला स्वामी माझ्यावर बोलतात. स्वामी आपली खूप मोठी शक्ती आहे ताई. हा मग तेच ना ताई. चालेल ताई खूप काय तुम्ही कुठे राहतात मग? मी सातारा जिल्ह्यात राहते ताई. हा तिकडे वाईचे झालं ना. हा सातारा जिल्ह्यात वाई पण तिकडे झाली. हो हा चालेल ताई. मी तिकडे येणार आहे बघन मग. बरं चालेल सुंदर अनुभव आहेत शेअर करते मी ताई. हा चालेल हा चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचे अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना कधी कधी स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमीच भल्याचा विचार करत असतात, परंतु एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट भेटण्यासाठी वेळ लागत असतो, कारण त्या भक्तांसाठी स्वामींचं काहीतरी नक्कीच नियोजन असते. परंतु स्वामींची सेवा करत असताना प्रत्येक भक्तांची सेवा ही केलेली कधीच वाया जात नाही. स्वामी योग्य वेळ आले की खूप काही देत असतात, कारण योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणालाच काहीच भेटत नाही. तर खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप सुंदर अनुभव येत असतात. आजचा अनुभव देखील या ताईंचा खूप गोड आणि सुंदर आहे. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच, त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते, किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी दिलेला अनुभव आहे तो शेअर करणे खूप गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर आपला चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी दिलेला अनुभव आहे तो तुम्ही शेअर करायचा आहे, ते पण स्वामींचे सेवेकरी वाढवण्यासाठी. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.